ठाकरे बंधूंना ग्लॅमर पण आमचं प्रत्यक्ष जनतेमध्ये काम आहे अशी प्रतिक्रिया ही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। जनतेमध्ये जाऊन काम करतो त्यामुळे आम्हाला मतदान होतं असं देखील गायकवाड म्हणाल्यात। तर काँग्रेस आणि वंचितच्या एकत्रित सभा या मुंबईमध्ये होणार आहेत अशी माहिती ही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। वंचित आणि आमचा उमेदवार नाही अशा ठिकाणी अपक्षाला पाठिंबा दिला जाईल असं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। वंचित आणि आमचा उमेदवार ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी अपक्षाला पाठिंबा दिला जाईल असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। त्याबरोबरच काँग्रेस आणि वंचितच्या एकत्रित सभा या देखील मुंबईमध्ये होणार आहेत अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। जनतेमध्ये जाऊन आम्ही काम करतो आणि त्यामुळे आम्हाला मतदान होतं। ठाकरे बंधूंना ग्लॅमर आहे पण आमचं प्रत्यक्ष जनतेमध्ये काम आहे असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता येत्या काळामध्ये काँग्रेस आणि वंचित यांच्या एकत्रित सभा या देखील आपल्याला मुंबईमध्ये होणार आहेत असं दिसेल। परंतु त्याच वेळी ठाकरे बंधूंना ग्लॅमर पण आमचं प्रत्यक्ष जनतेमध्ये काम असं वक्तव्य हे वर्षा गायकवाड यांनी केलेलं आहे। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत। ताई, खरं तर मतदानाला तर काही दिवस उरलेले आहे, प्रचाराला सुद्धा काही दिवस उरलेले आहेत। नेमकं तुमच्या प्रचारासाठी केंद्रातून किंवा इतर राज्यातून कोणकोणते नेते येणार आहेत? नाही, आम्ही राज्याचे काही मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती केलेली आहे। त्याचबरोबर जे आहे ते आमचे नेते जसे आहेत, खासदार काही आहेत, ते खासदार काही या ठिकाणी येणार आहेत। जसे विजय नाडार येणार आहेत, इम्रान मसूद आहेत, इम्रान प्रतापगडी आहेत आणि अतिरिक्त जे काही मंत्रीसुद्धा आम्ही तेलंगणा आणि कर्नाटक राज्याचे बोलवलेले आहेत, जे प्रत्येक या ठिकाणी येतील आणि 11 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत मुंबईमध्ये सर्वांना भेटण्याचं काम करतील। जाहीर सभासुद्धा त्या ठिकाणी अटेंड करतील। ज्या प्रकारे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, तो खरंच तुम्हाला तेवढा ग्लॅमर आणि तेवढं मुंबईत पाहायला मिळते? बिलकुल, त्यांच्या नावा पुढे मोठं नाव असल्यामुळे त्यांना ग्लॅमर नक्कीच आहे। पण आम्ही सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला आम्ही जवळचे वाटतो। त्यांना असं वाटतं की आमची प्रश्न कोणतरी मांडते आणि त्याला कसं सोडवलं जाईल याची सोल्युशनसुद्धा कोणतरी देते आहे, ते काँग्रेस पार्टी देते असं लोकांना वाटतंय। येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा वंचितला सुद्धा विनंती केलेली आहे की त्यांच्या आम्ही आणि प्रकाश आंबेडकर साहेब किंवा गोळे साहेब आम्ही सुद्धा एखाद्या संयुक्त मिटिंग घ्याव्यात। त्या संदर्भामध्ये सुद्धा बोलणं चालू आहे। मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात ते टाईम देतील। आता मला वाटतं सध्या ते मुंबईच्या बाहेर आहेत, पण जेव्हा ते मुंबईत येतील तेव्हा ते मुंबईमध्ये आम्हाला टाईम देतील। प्रकाश आंबेडकर तुमच्या किती संयुक्त सभा होणार, काही ठरलंय? आम्ही त्यांना 5-6 सभांचं जे आहे ते त्यांना पाठवलेलं आहे। बघू आता येणाऱ्या काळात माहिती पडेल की किती सभा त्यांच्या माध्यमातून आमच्याशी एकत्रपणे होतील। पण आमची इच्छा आहे की त्यांची पण इच्छा आहे की एक सभा व्हायला पाहिजेत। मला वाटतं एक सभा तर गवई साहेबांची मला आलेली आहे, जी उद्या 11 तारखेला आहे 7 वाजता, मला वाटतं रमाबाई कॉलनीला। तिथं आम्ही दोघं जण एकत्र असणार आहोत। आम्ही संयुक्तपणे आम्ही काही सभा करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।